गरज सगळ्यांनाच असते यार. कोणाला मानसिक आधाराची, तर कोणाला फक्त कोणीतरी आपल्याला ऐकून घ्यावं, समजून घ्यावं एवढीच असते. तर कोणाला शारीरिक सुखाची सुद्धा अपेक्षा असते. प्रत्येकाची गरज जरी वेगवेगळी असली ना, तरी एक गोष्ट सगळ्यांमध्ये सारखी असते आणि ती म्हणजे प्रत्येकाला एक व्यक्तीच पाहिजे. नातं कोणतंही असो, ते पूर्णपणे आनंदी कधीच राहू शकत नाही. कारण माणसाच्या गरजा, इच्छा, अपेक्षा ह्या नेहमी बदलत असतात. पण व्यक्ती मात्र इच्छेप्रमाणे कधीच प्रत्येक वेळेस बदलू शकत नाही. कारण प्रत्येक वेळेस वेळ सारखा नसतो आणि जर अशा वेळेस पुढील व्यक्तीला समजून घेतले नाही, तर नक्कीच नात्यात दुरावा यायला लागतो. आणि जेव्हा नात्यात दुरावा यायला लागतो ना, तेव्हा अबोला वाढत जातो. आणि अबोला वाढला की दोघात तिसरा यायला वेळ लागत नाही. तिसरा व्यक्ती येण्यासाठी कोण जबाबदार आहे? तिसऱ्या व्यक्तीची नात्यात खरंच गरज असते का? की तिसऱ्या व्यक्तीला मध्ये येऊ न देता एकमेकांशी बोलून त्या नात्यात काय अडचण आहे ती दोघांनीही बसून एकमेकांशी बोलली, तर त्यावर चर्चा केली, तर नक्कीच कळेल की नात्यात तिसऱ्या व्यक्तीची नाही, तर एकमेकांशी बोलायची गरज असते.